Welcome friends. Today we are going to take irrational numbers and related things or related concepts with the irrational numbers. What is irrational numbers? So we know that how to represent the rational numbers on number line. Okay, rational numbers आपण number line वर कसे दाखवतो ते पाहिलं, पण आपल्याला irrational numbers number line वर दाखवता येतात का हे याच्यामध्ये पाहायचं. ठीक आहे. सो आधी irrational numbers means what हे पाहायचं आहे. What is irrational number? Irrational number नेमकं कशाला म्हणायचं? आता पहा, आपण जर नंबर लाईन काढली, ओके, सो तुम्हाला जर याच्यावर 1 दाखवा म्हटलं तर तुम्ही काय कराल? 0, 0 च्या बाजूला इकडे 1 आहे म्हणाल, हा 1 आहे. 2 दाखवा म्हटलं तुम्ही इथं 2 दाखवा, 3 दाखवा म्हटलं तुम्ही इथं 3 दाखवाल, 4 दाखवा म्हटलं तुम्ही दाखवू शकाल, बरोबर आहे. पण अशीही काही नंबर्स आहेत की जे तुम्हाला नंबर लाईन वरती हे जे पॉइंट्स आहेत इथं दाखवता येत नाहीत. म्हणजे ते नंबर्स काय होतात, यांच्या इन बिटवीन पडू शकतात. ओके, पडतात, साहजिकच आहेत. किंवा आपल्याला आणखीन एक असं म्हणता येईल की जर तुम्हाला म्हटलं की 3 नंबर लाईन वर दाखवा तर तुम्ही लगेच म्हणाल अरे हे घ्या 3, हा चल बोला पुढे. ठीक आहे, असं म्हणाल तुम्ही, बरोबर. 3 दाखवायचं. तुम्हाला म्हटलं की 2 दाखवा तर तुम्ही म्हणाल अरे 1 च्या बाजूला नाही का 2, बघा ना तिथंच, जसं आपल्याला आई म्हणते ना अरे बघ ना तिथंच, तसं आपण लगेच आपण पाहूयात, बरोबर. पण जर समजा तुम्हाला मी असं म्हटलं की 4 दाखवा तर दाखवू शकाल? हो दाखवाल ना, का इथंच आहे 4. पण जर मी म्हटलं तुम्हाला √4 दाखवा तर दाखवू शकाल का? नक्की विचार करा, √4 दाखवता येईल का? येस. कोणतं हे? नो. हा आहे तुमचा √4. इज इट राईट ऑर रॉंग? इज दिस √4? येस, डेफिनेटली. वाय? बिकॉज √4 मीन्स व्हॉट? स्क्वेअर रूट ऑफ द 4. अँड व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ द 4? दॅट इज 2. म्हणजे हा √4 आहे, लक्षात घ्या. हा काय आहे? √4 आहे. सो कॅन आय से is this is also √1? याला √1 म्हणता येईल का? पहा, हा √1 असेल, डेफिनेटली असेल. का? कारण 1 चा √1च येतोय. ठीक आहे. आता हा मग √3 आहे का? नो. लक्षात घ्या, या ठिकाणी आहे √1 आणि या ठिकाणी आहे √4. इट मीन्स दॅट या दोघांच्या मध्येच कुठेतरी √2 असेल, कुठेतरी √3 असेल. एम आय राईट ऑर रॉंग? या दोघांच्या मध्येच सापडेल 100%. ठीक आहे. आता या ठिकाणी याची जी प्राइस आहे, हे जे आहे की नाही, हे मी असं म्हणू का, हे काय माहिती का, √16 आहे. पटतंय का? बघा, हे √16 आहे. इज इट राईट? कारण 16चं स्क्वेअर रूट किती आहे? ओके, म्हणजे हा कोण आहे मग? √9 आहे. ओके, बघा किती क्लिअर होतंय. म्हणजे हे जे नंबर्स आहेत यालाच आपण इंडिकेट करतोय दुसऱ्या नंबर्सने. ठीक आहे. मग हा आहे √1. मग हे जे नंबर्स आहेत हे जरी आपण रूट मध्ये दिसले तरी आपल्याला हे नंबर लाईन वर दाखवता येतात, फक्त त्यांचा चेहरा थोडासा बदलावा लागतो. बरोबर आहे की नाही? थोडासा चेहऱ्यात काय करावं लागतो? बदल. जसं आपल्या घरी आपण रिलॅक्स रोज रेग्युलर असतो, पण आपल्याला जसं माहित होतं की आज मामा येणार आहेत किंवा मामी येणार आहेत किंवा मावशी येणार आहेत, कोणतरी पाहुणे येणार आहेत किंवा कोणतरी आपल्याला भेटायला येणार आहे, त्यावेळेस आपण लगेच कसं सगळं व्यवस्थित, घर सगळं चकाचक वगैरे आपण थोडीशी काळजी घेतो. सिमिलरली हा √9च आहे. हा 3 म्हणजे √9च आहे, फक्त त्याला थोडासा बदललाय. ओके, हा जो पसारा होता ना रूटचा वगैरे तो थोडा काढलाय आणि त्याला थोडं अस्ताव्यस्त होतं, ते जरा व्यवस्थित केलंय. ठीक आहे. सो याचा अर्थ हा आहे √9, हा आहे √4. म्हणजे मग √5 कुठं असेल? 100% या दोघांच्या मध्ये कुठंतरी असेल √5, कुठंतरी असेल √6, कुठंतरी असेल √7, कुठंतरी असेल √8. पुन्हा √9 म्हणजे पुन्हा 3 भेटलं. क्लिअर? म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता तुम्हाला जर म्हटलं की √10 दाखवा तर √10 कुठे यायला पाहिजे? मग विचार करायचा, √10 कुठे येईल? मग 10च्या आधीचा स्क्वेअर नंबर कोणता? 9. 9चं रूट कोणतं? 3. म्हणजे 100% 3च्या नंतर कुठंतरी √10 येणार आहे 4च्या आधी. क्लिअर? हे थोडंसं आपल्याला डोकं दाखवायचंय. आता हे जे मी वरती लिहिलेत की नाही हे नंबर, दोज आर कॉल्ड इरॅशनल नंबर्स. यांना काय म्हणतो आपण? इरॅशनल. सोपी डेफिनेशन जर म्हटलं की ज्यांचा स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही आणि ते नंबर लाईनवर दाखवायचे असे जे नंबर्स आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत इरॅशनल. आता तुम्ही म्हणाल मग सर हे इरॅशनल का नाहीत? कारण याची व्हॅल्यू निघते ना 1 आहे, याची निघते 2 आहे, याची निघते 3 आहे, याची निघते. ओके, म्हणजे तुम्हाला √101 जर दाखवायचं असेल, सॉरी √101 तर कुठं दाखवाल? विचार करा, √101 दाखवायचा तर कुठं दाखवाल तुम्ही? तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे 101च्या आधीचा स्क्वेअर नंबर कोण आहे? दॅट इज 100. 100चं रूट कोण आहे? 10. म्हणजे हा जो 10 इकडे येणार आहे तुमचा प्लसला, त्याच्या पुढे हा 101 येणार आहे. म्हणजे
सॉरी फक्त 10 च्या पुढं तुमचं रूट 101 येणार आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय म्हणजे आपल्याला हे इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर दाखवायचे आहेत. खूप सोपे, समजून घेण्यासारखे, तुम्हाला समजून घ्यायचंय खूप सारं याच्यात. ठीक आहे. सो तुम्हाला इथं काय दिलंय पहा, इरॅशनल नंबर. इन ऍडिशन टू रॅशनल नंबर्स देर आर मेनी मोर नंबर्स ऑन द नंबर लाईन. ओके, मेनी मोर नंबर्स ऑन द नंबर लाईन्स. दे आर नॉट रॅशनल नंबर्स. आणि सगळेच्या सगळे रॅशनल आहेत का? नाही. हेच फक्त रॅशनल तुम्ही म्हणू शकताय सध्या. ठीक आहे. तर मग हे जे राहिले ते कोण असले पाहिजेत? सो दे आर नॉट रॅशनल, दॅट इज दे आर इरॅशनल. मग हे कोण आहेत? इरॅशनल आहेत. सो रूट 2 इज सच अँड इरॅशनल नंबर. तसाच रूट 2 हा सुद्धा काय आहे? इरॅशनल नंबर आहे. सो वी लर्न हाऊ टू शो द रूट 2 ऑन द नंबर लाईन. ओके, बघा आता आपण कसं शिकूयात. ऑन द नंबर लाईन द पॉइंट ए शोज द नंबर 1. आता तुम्हाला मला वाटतं याच्यासाठी एक नंबर लाईन दिलेली आहे. ओके, सो वी विल सी वेअर इज दॅट नंबर लाईन. ओके, सो यू कॅन सी सम इन्स्ट्रक्शन्स आर देअर. ओके, म्हणजे रूट 2 दाखवताना तुम्हाला काय काय गरजेचं आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो लेट्स सी. ओके, नाव हाऊ टू शो रूट 2 ऑन द नंबर लाईन. आता तुम्हाला रूट 2 नंबर लाईन वरती दाखवायचं, तर तो कसा दाखवायचा हे क्लिअर करूया. आता आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की रूट 2 आपण नंबर लाईन वर दाखवणार आहोत, तर त्याच्या आधीचा स्क्वेअर नंबर कोणता आहे ते आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही रूट 3 म्हटलात तरी रूट 3 च्या आधीचा स्क्वेअर नंबर तुम्हाला माहित पाहिजे. फक्त 3 च्या, सॉरी रूट 3 म्हणण्यापेक्षा फक्त 3 च्या आधीचा स्क्वेअर नंबर. समजा तुम्हाला रूट 5 दाखवायचा आहे, तर रूट 5 चा म्हणजे 5 च्या आधीचा स्क्वेअर नंबर कोणता आहे? 4. त्याचं रूट काय आहे? 2. हे तुम्हाला माहित पाहिजे. क्लिअर करा. आपला वे कसा आहे, तुम्हाला कोणताही नंबर दाखवता येतो. मगाशी मी तुम्हाला म्हटलं 101 दाखवता येतो का? येस, दाखवता येतो. फक्त त्याच्या आधीचा स्क्वेअर नंबर आपल्याला माहित पाहिजे आणि त्याचा रूट आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. सो आता पहा, या ठिकाणी आपल्याला दाखवायचे रूट 2. ओके, तर रूट 2 च्या आधीचा स्क्वेअर नंबर कोणता? 1. क्लिअर. ओके, सो मग काय करायचंय? 0 आहे या ठिकाणी, बरोबर आहे. या ठिकाणी 0 आहे, तर आपण काय करणार? बरोबर 1 डिस्टन्स पुढे जाणार, तुम्हाला 1 सापडणार. राईट. 1 डिस्टन्स पुढे गेला, तुम्हाला काय सापडला? 1 सापडला. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 0 पासून 1 पर्यंतचं जे अंतर आहे दॅट इज 1 युनिट्स. किती युनिट अंतर आहे ते? 1 युनिट अंतर आहे. आता आपल्याला करायचे काय पहा, जसं आपण 0 to 1 गेलो तसं 1 to व्हर्टिकल साइड म्हणजे वरच्या बाजूला तुम्हाला काय करायचंय? तेवढंच अंतर, हे जेवढं अंतर आहे ना तेवढंच अंतर तुम्हाला इथं घ्यायचंय. ओके, क्लिअर का? मी काय म्हणतोय ते समजून घ्या. म्हणजे तुम्ही काय करणार, या ठिकाणी समजा एक अशा पद्धतीनं सरळ सरळ माझ्यासारखी वाकली. ओके, अशी एक सरळ लाईन काढा. ठीक आहे, जी कशी असेल? परपेंडिक्युलर असेल. कशाला परपेंडिक्युलर असेल? 1 ला. म्हणजे या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करेल. आता जर समजा तुम्हाला अजूनही अडचण असेल की सर याला कसं मोजायचं, स्केल ठेव, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी कंपासचं टोक ठेवा, हे अंतर किती आहे ते मोजा आणि या ठिकाणी असं चाप मारा. म्हणजे या ठिकाणी तुमचा हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट म्हणजे कळलं का काय आला? हे जेवढं अंतर आहे तेवढं हे अंतर आलं. क्लिअर. ओके, आता पहा आपण काय करतोय, आपल्याला रूट 2 दाखवायचं नंबर लाईन वरती. आपल्याला दाखवायचं कोण? रूट 2. ओके, सो तुम्हाला मग हे कशाला केलं? रूट 2 दाखवायचं इकडं शोधा ना, इकडं कुठं शोधताय तुम्ही? ओके, काही काही गोष्टी शोधायच्या वेगळ्या ठिकाणी असतात आणि तिकडून मदत घेऊन तिकडे यायचं असतं. ठीक आहे. सो सिमिलरली हा आहे 1 युनिट. आता हे सुद्धा किती आहे? 1 युनिट. गेल्या वर्षी आपण आठवतंय एका मंदिरात गेलो होतो जिथं आपण पायथागोरसची मूर्ती पाहिली होती. ठीक आहे, पायथागोरस थेरम आठवतंय? हा, मग तिथं आपण पायथागोरस थेरमचं जे काय हे होतं, काय म्हणू आपण त्याला, ओव्या म्हणा काय, ते पाहिलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण काय शिकलो होतं आठवतंय का? बघा बरं. पायथागोरस थेरम. पायथागोरस काय सांगतो? पायथागोरस सांगतो की जर समजा तुम्हाला दिलेला ट्रायंगल हा कोण असेल? राईट अँगल ट्रायंगल असेल, तर याच्यामध्ये ही जी साइड असते, जी काय असते, हायपो म्हणतो आपण ज्याला, तर या हायपोटेनियस आणि ह्या ज्या उरलेल्या 2 साइड्स आहेत त्या साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. राईट. ओके, सो तर याच्यामध्ये या हायपोचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा? एसीचा स्क्वेअर हा एबीच्या स्क्वेअर आणि बीसीच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा असतो. हे आपल्याला सांगितलंय गेल्या वर्षी पायथागोरसनं. यावर्षी सुद्धा ते येणार आहेत अजून काही कालावधीनंतर, काही वेळानंतर. ठीक आहे, तर हायपोचा स्क्वेअर हा एबी स्क्वेअर आणि बीसी स्क्वेअर एवढ्या दोघांच्या ऍडिशन एवढा असतो, स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा. याचा अर्थ काय? हा किती आहे? हा किती आहे? 1 आहे, बरोबर आहे. हा सुद्धा किती आहे? 1 आहे.
सो टेल मी व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 1 1 स्क्वेअर ऑफ 1 1 झाला 1 1 ओके. आता तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही हा जोडला समजा म्हणजे हा हायपोज झाला ना याचा, हा काय झाला हायपोज झाला. मग आता याची साईड ही जी लेंथ आहे ती लेंथ किती आहे ते आपल्याला काढायचं. मग तुम्ही काय करणार, आपलं काय सांगतो पायथागोरस की ह्याचा स्क्वेअर, मी आता याला थोड्या वेळ काय करूयात आपण नाव इथं देऊयात. इथं समजा ओ नाव दिलेलं आहे, आपण ओ नाव इथं देऊयात, हे 0 आहे ओके. इथं बी नाव देऊयात आणि इथं ए नाव देऊयात ओके. आता मला सांगा ट्रायंगलचं नाव. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल्स टू 90 डिग्री, बरोबर आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस काय सांगतो, AO चा स्क्वेअर करा आणि तो AB च्या स्क्वेअर आणि OB च्या स्क्वेअर एवढा असायलाच पाहिजे. मग आता आपल्याकडे AB माहिती आहे किती येते, AB किती पहा 1 स्क्वेअर ऑफ 1 प्लस स्क्वेअर ऑफ 1, व्हॉट इज 1 प्लस 1 दॅट इज 2 ओके. आता ही जी व्हॅल्यू निघाली ती OA स्क्वेअर ची व्हॅल्यू 2 निघाली. मग हा जर काढायचा असेल, हा 2 जर आपल्याला क्लिअर करायचा असेल, हा 2 नकोय आपल्याला इथं, मग काय करायचं, असं पुसून टाकायचं का, नाही, आपल्याला ह्याचा रूट घ्यावा लागतो. म्हणजे कसं, हे एक्स स्क्वेअर बरोबर 36 जर दिलेलं असेल, सो यू हॅव टू राईट लाईक दिस, एक्स इज इक्वल्स टू 6. म्हणजे हे काढायचं म्हणजे काय, याचं रूट घ्यावं लागतं. हे सोपं नाही एवढा हा स्क्वेअर काढायचा, हा स्क्वेअर काढायचा म्हणजे याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. सिमिलरली याचं रूट काढायचं पण याचं रूट निघत नाही, मग काय करायचं, आहे ना आपल्याकडे ऑप्शन, तो येत नाही म्हणल्यावर त्याला पिंजऱ्यात टाकूया. म्हणजे काय होणार, तो OA बरोबर √2 होणार ओके. म्हणजे मला सांगा हा √2 तुम्हाला निघाला. म्हणजे सध्या O पासून ए जे अंतर आहे ते आहे √2. पण आपली गाडी आपल्याला चालवायची होती या रस्त्यानं, आपण चाललो या रस्त्यानं, मग करायचं काय, सेम अंतर घ्यायचं आपल्या कंपास मध्ये अशा पद्धतीनं, ठीक आहे. हे अंतर घेतलं की तेच अंतर तुम्हाला म्हणजे कंपास मध्ये आपण ठेवणार आणि तेच अंतर या ठिकाणी असं चाप मारून घेणार. म्हणजे या ठिकाणी जो पॉइंट येतोय ना, आता हे बी याचं नाव आहे, या ठिकाणी जो पॉइंट येतो ना, दिस पॉइंट इज √2. त्या पॉइंटलाच काय म्हणायचं आपल्याला, √2 म्हणायचं. म्हणजे हा पॉइंट आपण आता सध्या कुठं दाखवला, ऑन द नंबर लाईन. म्हणजे याचा अर्थ हे दाखवायचं असेल तर आपल्याला पायथागोरसची मदत घ्यावीच लागते, त्याच्याशिवाय आपल्याला √2 दाखवता येत नाही. आता √3 दाखवायचं असं तर काय केलं असतं, √3 दाखवायचं म्हटलं का, ह्याच्यातून बरोबर अशीच पुन्हा 1 युनिट हे जेवढे घेतलं ना इथं तेवढ्यावरती एक रेष घ्यायची. कारण काय, हे अंतर 1 युनिटच ठेवायचं, हे अंतर बदलू द्यायचं नाही जे व्हर्टिकली आहे. हे मात्र आता इथून इथपर्यंत अंतर किती झालं, √2 झालं ओके. आता हे √2 चा स्क्वेअर केला तर 2 येतो आणि या 1 चा केला तर 1 येतो. 2 + 1 किती येतो, 3 येतो. म्हणजे पुन्हा हे जर दोघं जोडले तुम्ही की हे अंतर किती येणार, √3 येणार. मग पुन्हा आपला कंपास इथं ठेवायचा, हे अंतर पकडायचं की इथे चॉप मारायचा, म्हणजे हा जो येणार तो किती येणार, √3 येणार ओके. सिमिलरली तुम्हाला कुठपर्यंत जायचंय तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता ओके. सो यू कॅन सॉल्व, तुम्हाला हे जे काढायचं ते या पद्धतीने तुम्हाला काढता येणार आहे ओके. सो आपण याच्यातला आता फर्स्ट क्वेश्चन घेऊयात ओके. सो बिफोर स्टार्ट द एक्सरसाइज यू हॅव गिवन सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न दॅट पाय इज नॉट रॅशनल नंबर. आपण लास्ट इयर पाहिलं होतं, पाय पाय आठवतो का बघा ओके. पायचं साइन आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं ना, हे असं या पद्धतीचं. सो पाय इज नॉट रॅशनल नंबर हे पाहिलं होतं, कारण पायची जी व्हॅल्यू असते ना, ऍक्च्युअली पायची व्हॅल्यू असते 22/7 आणि ही व्हॅल्यू ज्यावेळेस आपण काढतो ना 3.14 हे पुढे चालत राहतं ओके. हे पुढे चालत राहतं आणि त्याच्यात ग्रुपिंग जे होतं ते कंटिन्युअस होत नाही, त्याच्यात बदल होतो ओके. म्हणजे प्रत्येक पुढचं जे चिन्ह आहे, पुढचं जे सिम्बॉल आहे किंवा पुढचं जे आपण काय म्हणूयात नंबर आहे तो आधीच्या पेक्षा वेगळा येत चालतो, म्हणजे ग्रुप तयार होत नाही त्यांचे, ठीक आहे. तर हे जे नंबर्स आहेत, म्हणजे काल आपण रिकरिंग आणि नॉन रिकरिंग पाहिलं होतं ना, तर ह्याच्यात रिकर होतो पण एका ग्रुपमध्ये रिकर होत नाही, तो फक्त नंबर काय होतो, रिकर होत चालत राहतो, वेगवेगळे नंबर्स, ठीक आहे. तर पाय हा रॅशनल नंबर नाही, पाय इज नॉट अ रॅशनल नंबर. इट मीन्स दॅट इट इज इरॅशनल. रॅशनल आहे तो इरॅशनल झाला. फॉर कॅल्क्युलेशन पर्पज वी टेक इट व्हॅल्यू ॲज 12/7 or 22/7 sorry or 3.14 which are very close to pi, but 22/7 and 3.14 or 14 are rational numbers. पण हे नंबर्स मात्र कसे आहेत, रॅशनल नंबर. म्हणजे 22/7 जरी घेतला, 22/7 घेतला तो सुद्धा रॅशनल आहे ओके. रॅशनल मीन्स कसं असतो, रॅशनलला आपण काय म्हणतो, क्यू म्हणतो, ठीक आहे. आणि 3.14 जरी घेतला तर तो कसा आहे, रॅशनल आहे. पण जर समजा तुम्ही त्याची व्हॅल्यू काढायला गेलात तर पायची जी व्हॅल्यू आहे करेक्ट जर काढायला गेलात तर ती व्हॅल्यू मात्र काय असणार नाही, रॅशनल असणार नाही, ती इरॅशनल असेल, राईट.
Okay, the numbers which can be shown by points of the number line are called real numbers. Okay, आपण ह्याच्यावर जे दाखवतो ना, जेवढे काही नंबर्स दाखवतो त्याला आपण रियल नंबर्स म्हणतो. रियल नंबर इज द कलेक्शन ऑफ ऑल नंबर्स, राइट? ओके, we have seen that all rational numbers can be shown by points of a number line. Therefore all rational numbers are real numbers. Okay, सगळे नंबर्स आपण दाखवू शकतो. There are infinitely many irrational numbers on the number line. म्हणूनच याचा अर्थ जे राहिले ते सगळे खूप सारे काय आहेत irrational numbers त्या नंबर लाईन वर आहेत. So √2 is an irrational number. Note that number like 3√2, 7 plus √2, 3 minus √2, etc. are also irrational numbers. लक्षात ठेवा, जरी समजा तुम्हाला असं 2 plus √3 दिला, 3 plus √2 दिला, असे जरी नंबर दिले तर हे सुद्धा इरॅशनल आहेत. ओके, देन बिकॉज काय त्याचं रिझन काय, बिकॉज 3√2 इज रॅशनल, देन 3√2 जर समजा आपण त्याला मल्टिप्लाय केलं तर रॅशनलायझेशन ही प्रोसेस आहे. ओके, 3√2 डिवाइड बाय 3 जर केलं तर काय होतं, त्याला तो कॅन्सल होऊन जातो. कोण, 3 ला 3 कॅन्सल होऊन जातो. समजा आपण 3√2 घेतलाय, दिलेलं आहे त्यांना, 3 ला 3 कॅन्सल घेतलं तर हा काय झाला, √2 राहिला, म्हणजे हा इरॅशनल राहिला. ओके, सो दॅट इज वाय दिस नंबर इज इरॅशनल. म्हणजे काय तर काय दिले बघा तुम्हाला, इरॅशनल नंबर्स बिकॉज 3√2 इज रॅशनल, देन 3√2 डिवाइड बाय 3 शुड ऑल्सो बी रॅशनल. म्हणजे यांना सुद्धा जर समजा तुम्ही म्हणालात की नाही हा काय आहे, रॅशनल आहे, मग याचा अर्थ हा सुद्धा इरॅशनल आहे, हा सुद्धा रॅशनल आहे, कारण त्याचा जनरल फॉर्म आहे P/Q, राईट? मग याला यानं कॅन्सल केलं तर राहतं काय, √2 जो कसा आहे, इरॅशनल आहे. आपण तर रॅशनल म्हटलं होतं, म्हणजे चुकलं आपलं. ठीक आहे, सो पुढं काय म्हटलंय बघा, वी लर्न टू शो रॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन. वी हॅव शोन द irrational number √2 on the number line. Similarly, we can show irrational numbers like √3, √5, √7 काय जे असतील ते नंबर सुद्धा आपल्याला नंबर लाईन वरती दाखवता येतात. ओके, सो लक्षात ठेवायचं, इरॅशनल नंबर सुद्धा आपण नंबर लाईन वर दाखवू शकतो. ओके, ओके, सो इन द फर्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 1.4 यू हॅव गिवन दॅट. काय क्वेश्चन आहे पहा, द नंबर √2 इज शोन ऑन द नंबर लाईन. पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की √2 आपल्याला नंबर लाईन वर शो करायचा आहे. ओके, स्टेप्स आर गिवन टू शो √3 ऑन द नंबर लाईन युझिंग √2. √2चाच वापर करून आपल्याला √3 सुद्धा काय करायचं आहे, त्या नंबर लाईन वर दाखवायचं आहे. फिल इन द बॉक्सेस प्रॉपरली अँड कम्प्लीट द गिवन ऍक्टिव्हिटी. म्हणजे तुम्हाला जे ऍक्टिव्हिटी दिली आहे त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे √2 आधी दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच नंबर लाईनवर, नंबर लाईन चेंज करायची आहे का, नाही, त्याच नंबर लाईनवर आपल्याला काय करायचं आहे, √3 सुद्धा काय करायचं, दाखवायचं आहे. सो यू हॅव गिवन द ऍक्टिव्हिटी. पहिल्यांदा तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलं, द पॉइंट Q ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. पॉइंट Q काय इंडिकेट करतोय, तो √2 इंडिकेट करतोय. ओके, ऍक्च्युअली दिस फिगर इज लाईक दिस. म्हणजे या ठिकाणी Q दिलेला आहे तुम्हाला आणि त्याचं इंडिकेशन ऑलरेडी काय सांगितलंय पहा. या ठिकाणी सपोज आपण त्याला काय करूया, लिहूया. ओके, इथं Q दिला आणि इथं √2 लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे, सो √2 दिलाय आणि तुम्हाला सांगितलं विथ द हेल्प ऑफ √2, ह्या √2च्या मदतीनं √3 काढा. ओके, √2 ची जागा तुम्हाला दिलेली आहे. ओके, सो बिफोर दॅट इट देअर मस्ट बी 1. ओके, त्याच्या अलीकडे 100% 0 असायला पाहिजे. 0 हे अंतर झालं आणि हे अंतर आपण ज्यावेळेस पकडू त्यावेळेस आपल्याला √2 सापडला. पण आता आपण डायरेक्ट √2 लाच म्हणजे इथंच डायरेक्ट कॅच करूया त्याला. ओके, ओके, आता मला सांगा हा जो डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत तो किती आहे, √2 आहे. क्लिअर, आणि हा जो डिस्टन्स आहे ना, हा उभा, हा 100% किती असतो, 1 असतो. हा डिस्टन्स आपल्याला 1 युनिट घ्यायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी त्यांना नाव दिलेलं आहे आपल्याला R. ओके, काय म्हणतं बा, द पॉइंट Q ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. Q काय इंडिकेट करतो, तर √2. पहिल्याच फिल इन द ब्लँकचा आन्सर काय आहे, √2. सो आय विल राईट हिअर आन्सर √2 द फर्स्ट. ओके, पहिल्यांदा जे रिकामी दिले, अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉइंट Q. पॉइंट Q मधून आपण परपेंडिक्युलर काढलाय. ठीक आहे, पॉइंट R इज ऍट युनिट डिस्टन्स ऑफ Q ऑन द नंबर लाईन. ऍट युनिट डिस्टन्स म्हणजे इथं 1 युनिटचा डिस्टन्स आहे. राईट, ओके, सो राईट अँगल ट्रायंगल ORQ. पहा, ट्रायंगलचं नाव काय आहे, ट्रायंगल ORQ. हा O, या ठिकाणी R आणि हा Q, याच्यामध्ये हा जो आहे तो 90 डिग्री परपेंडिक्युलर आहे. ओके, नेक्स्ट काय म्हटलंय पुढं, इज ऑब्टेनिंग बाय ड्रॉइंग OR. OR म्हणजे हा आपण काय ड्रॉ केलाय.
मग हा ट्रायंगल झाला क्रिएट, हा हायपो झाला, ही साईड झाली, ही एक साईड झाली. ओके, सो OQ इज इक्वल्स टू √2. मग OQ चा डिस्टन्स तुम्हाला √2 टाकलाय आणि QR चा डिस्टन्स म्हणजे हा आहे 1. आता बाय पायथागोरस थेरम त्यांना डायरेक्टली मांडून टाकलंय की लेंथ ऑफ OR स्क्वेअर इज इक्वल्स टू, पुढे पहिल्यांदा त्यांना काय दिलंय पहा, दिलंय OQ. OQ आपण कुठलीही मांडू शकतो, OQ स्क्वेअर प्लस दुसरा कुठला आहे OQ आणि QR म्हटलं तरी चालेल किंवा RQ म्हटलं तरी चालेल. ओके, व्हॉट इज QR? QR माहिती आहे तुम्हाला? नाही, बिलकुल माहित नाही QR. तुमच्याकडे माहित असणाऱ्या दोनच गोष्टी आहेत, म्हणजे एक म्हणजे हे √2 आणि हे म्हणजे 1. ओके, सो OQ किती आहे पहा, दिस इज √2 स्क्वेअर ऑफ √2 प्लस स्क्वेअर ऑफ 1. ओके, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ √2? द 2 in 1 here 3. ओके, QR स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 आलाय. पुन्हा तेच रूट काढायचं म्हणजे याला रूट मध्ये टाकायचं चिन्ह, ह्याचा रूट निघतोय का? स्क्वेअर रूट निघत नाही. इट मीन्स दॅट QR विल बी √3. QR ची व्हॅल्यू काय असेल पहा, √3. फक्त QR तुम्हाला, सॉरी QR नाही, OR आहे हा. ओके, दिस इज OR, सॉरी दिस इज OR. म्हणजे OR जो आहे तुम्हाला तो किती भेटला? OR म्हणजे हा भेटला √3. पण आपल्याला हा जो डिस्टन्स आहे तो या नंबर लाईनवर दाखवायचा आहे. इथं दाखवून काय करायचंय, त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा आपला कंपास घ्यावा लागेल. इथं कंपासचं टोक ठेवा, हे ज्या डिस्टन्स आहे तो घ्या आणि इकडे काय करा, एक चाप मारा. या ठिकाणी जो चाप मारला जाईल तोच असेल डिस्टन्स कितीचा? √3चा, 0 पासूनचा. म्हणजे या ठिकाणी तुमचा काय भेटला तुम्हाला? √3 भेटला. त्यांना ते करून पण दाखवलेलं आहे. आणि खाली पुढे आपल्याला प्लस मध्ये काय करून दिले पहा त्यांना, दे हॅव गिव्हन दॅट ड्रॉ अन आर्क विथ सेंटर O. म्हणजे या ओला सेंटर पकडून आणि ही रेडियस कन्सिडर करून एक काय करा, चाप मारा, जो या ठिकाणी काय करेल, इंटरसेक्ट करेल नंबर लाईनला. आणि दॅट पॉइंट मस्ट बी √3. तो पॉइंट कसला पाहिजे? √3. सो यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन लाईक दिस. ओके, सो आय थिंक हा क्वेश्चन एवढा काय हार्ड नाहीये, फक्त आपल्याला समजून घेणं आहे त्याच्यात. ठीक आहे, इफ यू वॉन्ट प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज शो √5 ऑन द नंबर लाईन. आपल्याला नंबर लाईनवर √5 दाखवायचं. किती सोपे पहा. आता हा √5 आहे ना, तर याचा विचार करायचा, याच्या जवळचा स्क्वेअर नंबर कोणता आहे? 4 इज नियरेस्ट. ओके, मीन्स आपण सुरुवातीला आपण ही लाईन काढून घेऊयात, या ठिकाणी 0 घेऊयात. ओके, 0 नंतर 1 सापडेल तुम्हाला या ठिकाणी, नंतर 2 असेल, नंतर इकडे पुढे तुम्ही किती जरी लिहिलं तरी काही फरक पडणार नाही, पण आपल्याला जेवढ्याची गरज आहे तेवढंच करावं. ठीक आहे, सो आता मी 2 मला जास्त गरजेचं आहे का? कारण ह्याचा जो नियरेस्ट नंबर आहे तो आहे 4 स्क्वेअर नंबर, आणि त्याचा जो रूट निघतो तो रूट निघतो 2. म्हणजे माझा नंबर याच्या नंतर आहे का? कारण हे जे आहे ना, हे जसं मी हे 2 लिहितोय ना, हे ऍक्च्युली √4 आहे. √4च्या नंतर √5 येणार आहे. म्हणजे माझा नंबर 2 आणि 3च्या मध्ये येणार आहे. क्लिअर? आता मला सध्या माहिती असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत ते क्लिअर करा. मला सध्या हा डिस्टन्स घेता येतोय, ठीक आहे, आणि इथला 1 डिस्टन्स घेता येतोय. पहा मी काय म्हणतो, अजून एकदा क्लिअर करा की मी हाच डिस्टन्स का घेतोय? कारण त्याच्या जवळचा स्क्वेअर नंबर तो आहे 4 आणि 4चा रूट आहे 2, म्हणून मी 2 इथं डिस्टन्स घेतला. आणि हा जेवढा डिस्टन्स आहे हा 0 पासून 1चा, तो 1 युनिट डिस्टन्स आपल्याला वरती घ्यायचा आहे. आपल्याला वरती 2 घ्यायचा नाही. वी हॅव टू टेक ओनली 1 युनिट डिस्टन्स. म्हणजे हे जेवढं अंतर आहे ना, तेवढंच अंतर तुम्हाला इथे घ्यायचं, म्हणजे या ठिकाणी घेतलं. क्लिअर? आता पहा पुढची प्रोसेस काय. हा जो आहे ना, हा आहे 1 युनिट. हा किती आहे? 1 युनिट. आणि हा किती आहे? 2 युनिट्स. ओके, आता मी काय करतोय, याला जोडून घेतोय. ओके, सपोज याला मी नाव देतोय A, इथं नाव देतोय मी B. ओके, याचं नाव B आहे, लक्षात घ्या. ओके, सो नाव कम. आणि हा परपेंडिक्युलर असतोच, याच्यात काही शंका घ्यायची गरज नाही. ओके, इन अ ट्रायंगल, टेल मी द नेम ऑफ द ट्रायंगल. इन ट्रायंगल ABO, अँगल B इज इक्वल्स टू 90 डिग्री. सो देअरफॉर बाय गुणानुसार पायथागोरस थेरम काय सांगतो? पायथागोरस थेरम सांगतो हायपोचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा असतो. सो व्हॉट इज हायपो? OA स्क्वेअर इज इक्वल्स टू OB स्क्वेअर प्लस BA स्क्वेअर. राईट. सो व्हॉट इज OB? OB काय आहे? OB इज 2. सो यू हॅव टू राईट हिअर 2 प्लस स्क्वेअर ऑफ 2, सॉरी, प्लस व्हॉट इज BA? BA इज 1 स्क्वेअर ऑफ 1. Okay, what is the square of 2? Square of 2 is 4 plus
स्क्वेअर ऑफ 1 1. व्हॉट इज द ऍडिशन 5. ओके, सो OA स्क्वेअर तुम्हाला किती भेटतो सांगा. OA स्क्वेअर किती भेटला तुम्हाला 5 भेटला. OA स्क्वेअर किती भेटला तुम्हाला 5. सो टेल मी व्हॉट इज OA. OA इज इक्वल्स टू √5. ह्याचं चिन्ह काढायचं म्हणजे याच्या वेळात घालायचं. ठीक आहे, म्हणजे काय झालं हा √5 भेटला. तुम्हाला काय दाखवायचं आहे √5 दाखवायचं आहे. √5 कुठं आला O पासून याचा डिस्टन्स जो आहे तो आहे √5. पण तुम्हाला दाखवायचा आहे या लाईन वरती. म्हणजे पुन्हा तेच काम करा. कंपास मध्ये आपल्या अंतर घ्या. किती अंतर घेणार आहात तुम्ही तेवढंच जेवढं 0 पासून किंवा O पासून A आहे. म्हणजे या ठिकाणी कंपास या ठिकाणी हा 0 पण O वर हा. ओके, या ठिकाणी कंपास ठेवणार आणि एवढंच अंतर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी काय करणार चाप मारणार आणि या ठिकाणी जिथं चाप जाईल त्या ठिकाणी एक नाव द्या, समजा P नाव द्या आणि त्या ठिकाणचा पॉइंट असेल √5. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला √5 आपल्या नंबर लाईन वर दाखवता येतो. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. वी विल टेक द नेक्स्ट क्वेश्चन. नाउ वी हॅव टू शो √7 ऑन द नंबर लाईन. ओके, आता पहा नंबर लाईन वरती √7 दाखवायचं. आधी पुन्हा एकदा डोक्यात ते आणा की √7 च्या आधीचा स्क्वेअर नंबर कोणता. 7 च्या आधीचा 4च असणार आहे, कारण 4 नंतर 9 येतो म्हणजे त्या दोघांच्या मध्ये 7 पडतो. म्हणजे 4 हा त्याच्या जवळचा आहे. म्हणजे तुम्हाला टार्गेट करायचे 2 वरती. ओके, सो या ठिकाणी मी काय करतोय 0 घेतोय, इथं 1 घेतोय, इथं 2 घेतोय आणि या ठिकाणी 3 घेतोय. आता एक लक्षात घ्या, ह्याची जी ऍक्च्युअल प्राइस आहे ती √9 आहे, याची √4 आहे आणि तुमच्या याच्यामध्ये किती नंबर्स पडू लागले बघा. √5 √6 √7 √8 म्हणजे 4 नंबर्स याच्यामध्ये पडतायत. म्हणजे नक्कीच तुमचा कुठलाच नंबर याच्या पुढे गेला नाही पाहिजे. ठीक आहे, याच्या पुढे गेला तर मग √9च्या पुढे चाललाय तो. ठीक आहे, सो लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही हे जे अंतर घेताना ते शक्यतो काय करा मोजून व्यवस्थित घ्या, चुकू देऊ नका. याच्यात माझं चुकू शकतो थोडंफार, डिस्टन्स मी कमी जास्त घेतला तर आपण ट्राय करूयात अजून जास्त मोठा घेण्याचा प्रयत्न करू थोडंसं. ओके, सो या ठिकाणी 0 घेतला, इथं 1 घेतोय मी आणि हाच डिस्टन्स मी इथं घेतोय समजा 2 आणि इकडं या ठिकाणी 3. ओके, सो आता या ठिकाणी मी याला O नाव देतोय. ठीक आहे, इथं मी करतोय P नाव घेतोय इथं याचं नाव. ओके, आता हे जे डिस्टन्स आहे तो किती आहे 2 आहे. इथून इथपर्यंतचा डिस्टन्स 2 आहे. इथं मी कितीचा डिस्टन्स घ्यायला सांगितलाय. ऑलवेज 1 युनिट यू हॅव टू टेक. प्रत्येक वेळेस 1 युनिट घ्यायचं आहे. ओके, सो सपोज या ठिकाणी मी असं टाकतोय. ठीक आहे, कन्सिडर करा की तो सरळच आहे. ओके, नसला तरी समजून घ्या. ओके, हा 2 आहे, हा आपल्याला 1 डिस्टन्स आपल्याला याच्यावर दाखवायचा आहे. मग इथून एवढा डिस्टन्स आहे तेवढाच डिस्टन्स तुम्हाला इथे घ्यायचा आहे. क्लिअर. आता मला सांगा हा डिस्टन्स किती आहे. हा 2 आणि हा 1 म्हणजे 3 म्हणजे हा √3 डिस्टन्स आहे. ठीक आहे, यू कॅन फाइंड व्हेरी इझिली, काही अवघड नाही. ओके, सो तुम्ही आता याला जर जोडलात तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की हा √3 डिस्टन्स येणार आहे. तो कसा येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. हा 2 आहे आणि हा किती आहे 1 आहे. आता प्रश्न पुढचा आपला आहे की आपल्याला √7 दाखवायचा आहे. म्हणजे तुम्ही इथून कोण दाखवू शकाल, सॉरी √5 सापडेल तुम्हाला. हा ओके सॉरी, हा 2 आहे ना, 2 चा स्क्वेअर करावं लागेल. किती भेटेल तुम्हाला 4 आणि 4 + 1 5. ओके, म्हणजे हा √5 आहे, नॉट √3. ओके, हा √5 आहे पण तुम्हाला दाखवायचं आहे √7. म्हणजे √5 दाखवायचा, सॉरी √7 दाखवायचं असेल तर आपल्याला 2 स्टेप्स अजून पुढे जायचे. आधी √6 दाखवावं लागेल, नंतर √7 दाखवावं लागेल. मग आपण √6 दाखवूयात आधी. ओके, याच्या मदतीने आपण एक काम करूयात. हे हा डिस्टन्स आहे ना, तसाच चाप काय करणार इथं मारणार आणि या ठिकाणी तुमचा कोण भेटला तुम्हाला हा √5 भेटला. ओके, या ठिकाणी कोण भेटलं तुम्हाला √5 म्हणजे याच्यानंतर √6 आणि नंतर √7. राईट. ओके, आता मग तुम्हाला हे सध्या जे आहे हे इथं जो आहे तो किती √5 आहे. ह्या √5च्या मदतीनं तुम्हाला √6 सापडेल आणि √6च्या मदतीनं √7 सापडेल. पण करावं लागेल काय की इथून एक अशीच परपेंडिक्युलर लाईन अजून एक काढावी लागेल. ठीक आहे, ही सुद्धा 90 डिग्री, हे सुद्धा 90 डिग्री. आता हे 1 युनिट डिस्टन्स आहे ना, तो इथं कंटिन्यू तोच ठेवायचा आहे, डिस्टन्स चेंज करायचा नाही. हा डिस्टन्स कंटिन्युअसली 1 युनिट राहणार आहे. ओके, पुन्हा काय करायचं, आता हे माहिती झाले तुम्हाला √5 आहे, हे जोडून घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने जोडला हा. ओके, आता मला सांगा हा डिस्टन्स जो आहे खालचा, हा डिस्टन्स म्हणजे आता मी ट्रायंगल काय करतोय, समजा इथं P घेतला होता ना, तर तिथं या ठिकाणी R घेतो, इकडे S घेतो, इथं P घेतो. ओके, टेल मी व्हॉट इज OT. OT किती आहे सांगा. OT √5 आहे. OTचा डिस्टन्स किती आहे √5 आहे आणि TS किती आहे, TS = 1 आहे. राईट. ओके, आपल्याला काढायचं आता OS.
सो OS स्क्वेअर इज इक्वल्स टू OT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. कशानुसार हे? बाय पायथागोरस थेरम. ओके, आता बाय पायथागोरस थेरम तर लिहिलंय आपण, पण ट्रायंगल कोणता आहे ते लिहिलेलं नाही. मग ट्रायंगल कुठला आहे? OST. इन ट्रायंगल OST. ओके, अँगल T इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके, आता पहा OT किती आहे? √5 आहे. TS किती आहे? 1 आहे. आता आपल्याला √6 भेटणार आहे. हे लक्षात इथंच कळून जातं √6 इथं भेटणार आहे. ओके, OS स्क्वेअर इज इक्वल्स टू हा हायपो नंतर OT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर मांडून घेतला. ठीक आहे. सो व्हॉट इज OS? OS तुम्हाला माहित नाही, काढायचा आहे तो. तर OS स्क्वेअर इज इक्वल्स टू OT किती आहे पहा. OT म्हणजे हा इथपासून इथपर्यंतचा डिस्टन्स. हा इथपर्यंतचा म्हणजे तो किती आहे? √5. √5 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. ओके, व्हॉट इज √5 स्क्वेअर? 5. ओके, प्लस 1 दॅट इज 6. ओके, आता OS स्क्वेअर 6 भेटलाय म्हणजे टेल मी व्हॉट इज OS? OS विल बी √6. ओके, आता लक्षात घ्या हा OS भेटलाय √6 म्हणजे पुन्हा ह्या OS च्या मदतीने याच्यावरती एक चाप मारावा लागेल आपल्याला. मग आपण पुन्हा कंपासचं अंतर घेणार आणि या ठिकाणी आता एक चाप मारणार. आता हे जे अंतर आहे ते किती आहे? √6 आहे. हे जे अंतर आहे ते √6 आहे. पुन्हा याच्यातून आपण एक काय करणार आहे? परपेंडिक्युलर लाईन काढणार. ठीक आहे, आता ही जी लाईन आपण परपेंडिक्युलर काढतोय या ठिकाणी समजा परपेंडिक्युलरचं साइन दिलं. ही लाईन झाली आपली परपेंडिक्युलर लाईन, राईट? ओके, या ठिकाणी याचं अंतर किती आहे? √6 आहे. बघा 0 to हे पण घेतलंय आपण पहिल्यांदा हे, आणि आता आपण काय घेतोय? 0 to हे घेतोय. 6 काढणं, 7 काढायला 6 ची मदत, 8 काढायला 7 ची मदत, आधीच्याची मदत घ्यायची. ठीक आहे, सो हे झालं या बाबतीत. आता दुसरा ट्रायंगल आपण विचारात घेतोय. ट्रायंगल कोणता येईल आता? आता या ठिकाणी आपण काय लिहू? ST, या ठिकाणी U नाव देतोय मी वरती आणि इथं V नाव देतोय. ओके, सो ह्याला जोडून घ्या पुन्हा एकदा. ओके, टेल मी द नेम ऑफ द ट्रायंगल. इन अ ट्रायंगल विच इज द ट्रायंगल OVU किंवा UVO, अँगल V इज इक्वल्स टू 90 डिग्री. सो बाय पायथागोरस थेरम, काय सांगतो पायथागोरस? बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस सांगतो हायपोचा स्क्वेअर हा या साइड आणि या साइडचा स्क्वेअर एवढा असतो. ओके, ऍडिशन एवढा असतो. इट मीन्स दॅट मी इथे लिहितोय OU स्क्वेअर इज इक्वल्स टू OV घ्यावं लागेल, पर्यंतचं अंतर आहे ना. सो OV स्क्वेअर प्लस UV स्क्वेअर. ओके, सो OU तर आपल्याला माहित नाही म्हणून OU आपण तसाच लिहूयात. इज इक्वल्स टू OV किती आहे बघा? OV म्हणजे इथपासून इथपर्यंतचा डिस्टन्स जो आपल्याला √6 काढलेला आपण. √6 स्क्वेअर प्लस वरचा जर आहे 1 युनिट फिक्स आहे तो. ठीक आहे, सो कॅन आय से 6 + 1, सो दिस इज 7. OU स्क्वेअर 7 भेटला. सो कॅन आय से OU इज इक्वल टू √7. आता आपल्याला OU √7 भेटला बघा, म्हणजे हा जो आहे ना तो √7 भेटला. ठीक आहे, आता हा √7 भेटला की म्हणजे पुन्हा अजून इथं कंपासचं टोक ठेवा आणि या ठिकाणून असं एक चाप मारा. सॉरी, इतका दूर नाही जाणार, तो इथं जाईल. ओके, आणि हा जो डिस्टन्स असेल दॅट इज √7. हा जो डिस्टन्स असेल तो असेल √7. √8 काढायचं असेल की पुन्हा 7 ची मदत घेऊन पुढे जावं लागेल तुम्हाला. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. आता काही वेळेस काय करतात, √7 काढायचा म्हटलं की डायरेक्ट √6 कन्सिडर करायचं इथं आहे म्हणून, त्याच्यातून एक 1 युनिटची वरती परपेंडिक्युलर काढायचं आणि √7 काढायचं, असंही सॉल्व्ह करत जातं काही ठिकाणी. ओके, पण या मेथडनं आपण कुठली म्हणजे काही मिस न करता आपण कंटिन्युअसली त्याच्यावरती गेलो. फक्त जर तुम्हाला ते थोडंसं किचकट वाटत असेल तर म्हणजे त्याच्याबद्दल मी नाही काही करू शकणार. ओके, तर ते समजून घ्या व्यवस्थित, लाईन्स कशा आलेल्या आहेत, कुठून कुठपर्यंतचा डिस्टन्स वगैरे घेतलेला आहे. ओके, इफ यू वॉन्ट प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, मला वाटतं फर्स्ट चॅप्टर जो आहे तो आपला काय झालेला आहे, आता संपलेला आहे. ओके, याच्यातले सगळे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके,